ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुलसीदासरूपाय प्रज्ञानानन्दस्वामिने नमः श्रीरामभक्ताय सत्यनिष्ठ तपस्विने गौरांगो भस्मलेपश्च दण्डधारी दृढव्रता दयालुश्च क्षमाशीलः तस्मै श्रीगुरवे नमः। रक्ताम्बोजदलाभिरामनयनं पीताम्बरालङ्कृतं श्यामाङ्गं द्विभुजं प्रसन्नवदनं श्रीसीतया शोभितं कारुण्यामृतसागरं प्रियगणे भ्रात्रादिभिर्भावितं वन्दे विष्णुशिवादिसेव्यमनिशं भक्तेष्टसिद्धिप्रदम् अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीकृष्ण। आज आपलं रामचरितमानस या प्रवचनमालेतलं हे 15-16 पुष्प आहे। आज अतिशय महत्त्वाचा असा विषय जो रामायणाचं सारभूत आहे त्या रामनाम हा विषय। या रामनामाला तुळशीदासांनी वंदन केलेलं आहे। 9 दोहे आणि 1 चौपाई याच्यामध्ये हे वंदन आहे। अत्यंत सूक्ष्म तऱ्हेनं तुळशीदासांचा अभ्यास हा वेद, वेदांत, शास्त्र, पुराण, सद्ग्रंथ, सगळे संत या सगळ्याचा परामर्श घेऊन त्यांनी हे रामनामाला वंदन केलेलं आहे। त्याच्यावरून आपल्याला मी जे सुरुवातीला आपल्याला म्हटलं की जसं आपण म्हणतो की व्यासोच्छिष्टं जगत सर्वम, तसं तुलसी स्पर्शितम विश्वम सर्वम असं म्हणता येईल। कारण या रामनामामध्ये त्यांचा सगळ्या शास्त्रांचा विशेषत्वानं मंत्रशास्त्राचा अभ्यास आपल्याला दिसतो। आता 18व्या दोह्यापर्यंत आपण रामधाम वर्णन पाहिलं आणि त्यानंतर आता रामनाम वंदना हे प्रकरण सुरू होत आहे। वंदे नाम राम रघुवरचे हेतु कृशानुभानु हिमकरचे विधी हरिहरमय वेद प्राणते अगुण अनुपम गुण निधानते महामंत्र जो महेश जपती काशी मुक्ती हेतु उपदिशती महिमा जाणती गणपती नामी प्रथम पूज्य प्रताप नामी। प्रथम ते म्हणतात वंदे नाम राम रघुवरचे, मी राम या नामाला वंदन करतो। आता राम कोणते राम? कारण 3 राम होऊन गेलेले आहेत। एक बलराम आहेत, एक परशुराम आहेत आणि सूर्यवंशी रघुराम आहेत। आणि म्हणून ते स्पष्ट करतात की वंदे नाम राम रघुवरचे, की रघुकुलामध्ये अत्यंत श्रेष्ठ होऊन गेलेले जे प्रभू श्रीराम साक्षात परमात्मा त्यांचं नाम, त्याला मी वंदन करतो। आणि आता इथे रघुवर ही 4 अक्षरं जी आहेत ती र म्हणजे प्रत्यक्ष राम, घु म्हणजे शत्रुघ्न सौभाग्यदायक असा हा वर्ण आहे, व हे अमृत बीज आहे आणि ते भरण पोषण करणारं म्हणून भरताला वंदन आहे। आणि शेवटचा पुन्हा र
हा र अधिक अ जो आकार आहे त्यातला तो म्हणजे लक्ष्मण. आणि अशा प्रकारानं या चारही बंधूंच्या नामाचा राम या नामामध्ये अंतर्भाव होतो. आणि हे नाम कसं आहे तर हे तू कृशानु भानु हिम करचे. हे या रामनामामध्ये कृशानु म्हणजे अग्नी, जो कृश करतो, जो अत्यंत कमी करतो असा तो अग्नी. कारण कोणतीही वस्तू जळल्यानंतर ती अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म होत जाते. भानू म्हणजे सूर्य आणि हिमकर म्हणजे चंद्र. तेव्हा राम या नामामध्ये 3 बीज आहेत. एक कृशाणू म्हणजे अग्नी बीज आहे, भानू म्हणजे सूर्य बीज आहे आणि हिमकर म्हणजे चंद्र बीज आहे. या अग्नी बीजानं राम याचा उच्चार होताच जी काही आपल्या हातून, त्या जीवाच्या हातून कळत न कळत जी काही पाप किंवा दोष जे असतील ते सगळे जळून खाक भस्म होऊन जातात, कृश होतात. भानू म्हणजे सूर्य. सूर्य याला वेदामध्ये म्हटले सूर्य हा आत्मा जगतस्तुषः, जो संपूर्ण जगाला प्रकाश देतो, ऊब देतो, ज्ञान देतो. कारण जसा जसा सूर्य उगवतो तसं तसं वनस्पतींमध्ये एक रस निर्माण होतो आणि जणू काही जीवन हे आपल्या लौकिक अर्थानं पाहिलं तर सूर्य उगवल्यापासून प्रत्येकाचं एक काम सुरू होतं. अशा प्रकारानं कार्यप्रवण करणारा, शक्ती देणारा, ज्ञान देणारा असा हा सूर्य ते बीज या रामनामामध्ये आहे. आता अग्नी आणि सूर्य हे दोन्हीही अत्यंत उष्ण असल्यामुळं हिमकर हे चंद्रबीज हे अत्यंत शीतल, शांत आणि आल्हादक असं हे चंद्रबीज आहे. आणि वेदांताच्या अर्थानं पाहिलं तर कृशाणू म्हणजे वैराग्य, भानू म्हणजे ज्ञान आणि हिमकर म्हणजे भक्ती. म्हणजे एक राम एवढा उच्चार केला की त्या जीवामध्ये ज्ञानाचं बीज, त्या वैराग्याचं बीज आणि भक्तीचं बीज पडायला सुरुवात होते. त्याचबरोबर या या उच्चाराबरोबर अग्निनाडी जी सुषुम्ना आहे तिला र घु व र याच्यामध्ये 2 र असल्यामुळं जणू काही हे दुप्पट बीज, या दुप्पट तऱ्हेनं ही सुषुम्ना नाडी शुद्ध होते. त्याचबरोबर इडा आणि पिंगला या अनुक्रमे सूर्यबीज आणि चंद्रबीजाप्रमाणे या तिन्ही नाड्या ज्या आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या या रामनामानं शुद्ध होतात. आणि अशा प्रकारानं राम हे महावाक्य सुद्धा आहे. कारण महावाक्य एक 5 आहेत की अहम ब्रह्मास्मी, जीवो ब्रह्मैव नापरः, प्रज्ञानम ब्रह्म, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. अशा प्रकारानं ज्या 5 जी महावाक्य आहेत ती एक राम या एका नामामध्ये अनुस्यूत आहेत. आणि म्हणून आणि महावाक्य काय करतात तर फक्त मोक्ष देतात, परंतु राम नाम हे मोक्षही देतं आणि लौकिकातलं धर्म अर्थ काम हे तिन्हीही देणारं, म्हणजे लौकिक आणि पारलौकिक असं दोन्हीही देणारं हे महावाक्यापेक्षाही श्रेष्ठ असं हे रामनाम आहे. आणि हे रामनाम की जे राम अवताराच्या पूर्वीही होतं, राम असताना तर आहेच आहे आणि आता सुद्धा या आपल्या कलियुगात आत्ता काही राम झालेले नाहीत, म्हणजे आत्ता काही नाहीत, परंतु तरीही रामनाम आहे. त्यामुळं हे जसं ब्रह्म हे त्रिकालाबाधित सत्य आहे तसं रामनाम हे त्रिकालाबाधित सत्य सर्वज्ञ असं ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणूनच या रामनामाचा
महिमा हा भगवान शंकर पार्वतीला सांगताना म्हणतात, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तेव्हा हे अत्यंत सुंदर अशा माझ्या प्रिय पत्नी पार्वती या विष्णू सहस्रनामापेक्षा सुद्धा त्या सहस्रनामांचं सगळं एकत्रित फल आणि शक्ती केवळ राम या नामामध्ये आहे. आणि म्हणून हे रामनाम अत्यंत श्रेष्ठ आहे असं या पहिल्या चौपाईतच आपल्याला तुळशीदास सांगतायत. आणि कसं आहे, विधी हरिहरिमय वेद प्राणते अगुण अनुपम गुण निधानते. तर विधी म्हणजे ब्रह्मदेव, हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. जे ब्रह्मा विष्णू महेश रूप असणारं हे रामनाम आहे. आणि हे तिन्हींचं वेद हे जणू काही या ब्रह्मा विष्णू महेशांचा प्राण असणारे असं जो ओंकार आहे तो या वेदांचं आणि ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं प्राण असणारा असा ओंकार आहे. परंतु तो ओंकार कसा आहे तर अगुण, तो निर्गुण आहे. आणि त्याचबरोबर अनुपम असे गुणही त्यात आहेत. आणि ओम अ उ म तसं र अधिक आ अधिक म अधिक अ असे जसे हे अ उ म आणि अर्धमात्रा जसे ओंकारामध्ये आहे अगदी तसंच राममध्येही आहे. त्यामुळं ओंकार बरोबर राम असं म्हणायला मुळीच हरकत नाही. आणि हे रामनाम ओंकारापेक्षा का श्रेष्ठ? कारण ओंकार म्हणायला एक विशेष अधिकार लागतो. त्याचा स्त्री शूद्रांना अधिकार नाही किंवा त्याला काही विधी निषेध लागतात. परंतु रामनाम म्हणायला कोणताही विधी निषेध नाही. म्हणूनच आपण या एका कवीने म्हटलंय ना की अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता कार्य करिता वदनी वदता कार्य करिता. आणि अशा प्रकारानं कोणत्याही क्रिया करताना अगदी एखादा रुग्ण आहे, तो बेड रिडन आहे, तर झोपून सुद्धा तो रामनाम घेऊ शकतो. आणि अशा प्रकारानं कोणत्याही विधी निषेध याला नाही. त्यामुळं ओंकारापेक्षा सुद्धा हे रामनाम अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि ओंकार जसा त्रिगुणात्मक म्हणजे त्रिदेवात्मक आहे, विधी हे ब्रह्मा विष्णू महेशमय आहे, तसंच रामनामही आहे. आणि वेद सुद्धा जणू काही सगळ्या वेदांचं सगळ्या शास्त्रांचं सार म्हणजे रामनाम आहे. म्हणून ते निर्गुणही आहे आणि अनेक गुणयुक्त गुणनिधान, निधान म्हणजे साठा, अनेक सद्गुणांचा साठा असलेलं असं हे रामनाम आहे. त्यामुळं हे रामनाम जर आपल्याला अधिकारी अशा गुरुकडून हा राम मंत्र मिळाला तर आपल्या शरीरामध्ये जसजशी उष्णता निर्माण होते, जसजसं आपलं शरीर शुद्ध होत जातं, तसतसं सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा आपल्याला वैराग्य निर्माण होतं. आणि मग हळूहळू हळू त्या जीवाची आत्मज्ञानाकडे प्रगती व्हायला लागते. आणि अशा प्रकारानं हे रामनाम हे अत्यंत विशुद्ध जीवाला, शरीराला, मनाला, बुद्धीला, आत्म्याला शुद्ध करणारं, विशुद्ध करणारं असं हे रामनाम आहे. एवढंच नव्हे तर याच ग्रंथामध्ये म्हटलंय की राम नाम गुण गाऊ न शकती. प्रत्यक्ष राम सुद्धा आपल्या नामाचा गुण गाऊ शकत नाहीत. इतका रामनामाचा अफाट असा महिमा आहे. तर पुढे म्हणतात, महामंत्र जो महेश जपती काशी मुक्ती हेतू उपदिशती. आता महामंत्र मगाशी सांगितल्याप्रमाणे जे महावाक्य किंवा महामंत्र जे आहेत
अहम ब्रह्मास्मी जीवो ब्रह्मैव न परः, आत्मानं ब्रह्म प्रज्ञानं ब्रह्म, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, अशी ही 5 महावाक्य किंवा महामंत्र जे आहेत त्याच्याही पेक्षा राम हे नाम अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि हे जाणूनच महेश सतत या रामनामाचा जप इतका करतात की तो त्यांच्या परावाणीमध्ये पोचून त्यांना जप करावाच लागत नाही, आपोआप जप होतो. आणि म्हणून सतत याच्यामध्ये पुढे शिवचरित्रात म्हटलेलं आहे की पार्वती त्यांना म्हणते की राम नाम तुम्ही सतत जपता अनंत राती, म्हणजे दिवस रात्र तुम्ही अखंड रामनाम जप करता. आणि या त्यांच्या अजपार जपामुळे प्रभू रामचंद्रांनी त्यांना काशीमध्ये जो जीव प्राण सोडेल त्या जीवाच्या उजव्या कानामध्ये राममंत्र म्हणून त्याला मुक्ती देण्याचा अधिकार रामप्रभूंनी भगवान शंकरांना दिलेला आहे. म्हणून ते विश्वनाथ म्हणून काशीला, म्हणजे विश्वातला कोणताही जीव अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत काशीमध्ये येऊन जर त्यांनी प्राण सोडला तर त्याच्या उजव्या कानामध्ये हा रामनाम म्हणून त्याला ज्ञानात एव तू कैवल्यम या न्यायानं त्याच्या सर्व कर्मांचा भंग होतो, सर्व पापांचा भंग होतो आणि त्याला आत्मज्ञान होऊन त्याला मुक्ती म्हणजे मोक्ष मिळतो. आणि अशा प्रकारानं हा राममंत्र आहे. आणि म्हणून आणि हा संपूर्ण आता या महेशांच्या सगळ्या कुटुंबात सुद्धा कसा अत्यंत प्रिय आणि प्रसिद्ध झालाय ते पुढच्या चौपायात ते सांगतात. महिमा जाणती गणपती नामी, प्रथम पूज्य हा प्रताप नामी. आता गणपती आणि कार्तिकेय हे 2 पुत्र, त्यातला कार्तिकेय मोठा आणि गणपती लहान. तर या दोघांच्या मध्ये प्रथम पूज्य कोण अशी काहीतरी पैज लागली. आणि म्हणून देवाने सांगितलं की जो पृथ्वी प्रदक्षिणा करून प्रथम येईल तो प्रथम पूज्य होईल. त्याप्रमाणे दोघंही निघाले आणि छोट्याशा उंदरावरनं तुरु 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 जाताना वाटेत गणेशांना नारद भेटले आणि त्यांनी सांगितलं की राम हे नाव लिहा आणि त्याला 3 प्रदक्षिणा घाला, म्हणजे तुम्हाला पृथ्वी प्रदक्षिणेचं फल मिळेल. आणि हे नारदांचं संतवचन ऐकून त्याप्रमाणे गणेशाने केलं आणि कार्तिकेयाला आपल्या पुढे उंदराची पावलं दिसायला लागली. आणि अशा प्रकारानं या नामाच्या प्रतापामुळं गणेश किंवा गणपती हे प्रथम पूज्य झाले. कारण आपल्या सर्वांना नेहमीची कथा माहिती आहे की आई वडील यांना संपूर्ण पृथ्वी समजून त्यांनी माता पित्यांना प्रदक्षिणा घातली होती. तेव्हा एका कल्पामध्ये असाही उल्लेख आहे आणि एका कल्पामध्ये रामनामाला त्याने त्रिवार प्रदक्षिणा घातल्या असाही उल्लेख आहे. आदि कवी तत्प्रताप जाणे, उलटा जपुनी विशुद्धी बाणे, नाम सहस्रा सम शिववाणी, जपुनी जेविपती सवे भवानी, प्रेम हृदये हेरुनि हर हर्षती, स्त्री स्त्री भूषण भूषण बनविती, शंभुस नामी प्रताप सुविदित, काळ कुटे फळ सुधा समर्पित. तेव्हा आता भगवान शंकर, भगवान गणेश हे देवादिकांचे झाले. परंतु तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला असा मनामध्ये प्रश्न येईल की हे अत्यंत या थोर विभूती होत्या, हे साक्षात देवच होते. तुमच्या आमच्यासारखा असा रामनामाने तरलेला किंवा अनुभव आलेला कोणी आहे का? तर त्यासाठी म्हणून तुळशीदास म्हणतात आदि कविहितात प्रताप जाणे. वाल्मिकी
ज्याला दंतकथेत वाल्या कोळी म्हटले, परंतु तो मूळ होता ब्रह्मदेवांचा मानसपुत्र प्रचेतस असं त्याचं नाव होतं. आणि पुढे त्यांनी काहीतरी तो कुसंगतीत गेल्यामुळं तो डाकू बनला आणि त्याचं नाव झालं रत्नाकर. आणि हा डाकू बनल्यामुळं आपण जसं त्या प्रचलित कथेमध्ये म्हणतो की येण्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटून त्या प्रत्येकाला मारून एक एक माणूस मारला की एक खडा, याप्रमाणे 7 रांजण भरलेले इतक्या हत्या, इतक्या हिंसा त्याच्या हातून झालेल्या, परंतु नारदांच्या मार्गदर्शनाने किंवा नारदांनी दिलेल्या रामनामाच्या मंत्रदीक्षेमुळं ते हे सगळे संस्कार मारण्याचे, हिंसेचे असल्यामुळं त्यांना राम म्हणता येईना, उलट ते मरा मरा म्हणायला लागले. म्हणून इथं तुळशीदास म्हणतात, उलटा जपुनी विशुद्धी बाणे. तेव्हा मरा असा उलटा मंत्र म्हणून सुद्धा जे अत्यंत विशुद्ध झाले की अहिंसा प्रतिष्ठायाम, की जो मनुष्य अत्यंत हिंसक होता तो एक क्रौंच पक्षामधला नरपक्षी किंवा मादी पक्षी, नरपक्षी मेलेला बघून इतका कासावीस आणि कावीळ होतो, व्याकुळ होतो की त्यावरून त्याला तो श्लोकबद्धतेनं एक शाप देतो आणि त्या शापातून रामायणासारख्या महाकाव्याचं, आदिकाव्याचं उद्भव होतो, निर्मिती होते. असा हा आदिकवी हा उलटा रामनाम जप करून सुद्धा अत्यंत विशुद्ध झालेला आहे. असं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसासाठी एक रत्नाकर डाकू सुद्धा प्रत्यक्ष ऋषी होऊ शकतो, हे उदाहरण तुळशीदासांनी तुमच्या आमच्यासाठी